नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आर्ची राधा जस्ट फॉर यू. आपल्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासनं खूप खूप स्वागत. आपण नुकताच वर्षपूर्तीचा एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर त्यात असं मानस ठरला किंवा असा संकल्प झाला म्हणेन मी, की आत्ताच्या सध्याच्या युद्धाच्या किंवा अशांततेच्या किंवा जिथं सगळे भावनिक अतिरेक आणि आगडोंब उसळलेले असताना वासनेचे, आपण ज्या साहित्य मूल्यांचा विचार पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, त्यामध्ये शांतता, सहकार्य, दया, प्रेम आणि आत्मीयतेची भावना ही ज्या साहित्यात जास्त असेल, त्या साहित्यिकांबद्दल आपण यापुढं जास्त बोलू, असा मी मागच्या वेळेला उल्लेख केला होता. कारण मला आत्ता ती परिस्थिती अगदी निकडीची वाटते माझ्या परीनं, माझी कुवत, माझी विचारसरणी किंवा जे मला वाटतं ते मनापासून तुमच्यापर्यंत पोहोचवावं, ही संकल्पना म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि मराठीचं वैभव, हे अफाट वैभव पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचा इवुलासा, अगदी इवलासा, म्हणजे खारुताईचा सुद्धा म्हणता येणार नाही इतका इवलासा वाटा असेल आमचा. पण असा सिंहाचा वाटा घेणारा लोकसाहित्यातला पुन्हा एकदा लोकांसमोर भरभराटीनं आणणाऱ्या, जसंच्या तसं आणणाऱ्या, त्याच्या सौंदर्याला जराही धक्का न लावता ते सौंदर्य सुरेखरित्या पुन्हा एकदा जनमानसासमोर आणणाऱ्या एका मोठ्या साहित्यिकेबद्दल आज आपण आपल्या उपक्रमात बोलणार आहोत. ते म्हणजे डॉक्टर सरोजिनी बाबर. खरं तर लोकसाहित्यातलं त्यांचं काम इतकं प्रचंड आहे आणि हे व्यक्तित्वच, हे व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी आणि इतकं सकस आणि इतकं जबरदस्त आहे. मंडळी, आत्ताच्या मुलांना हे नाव माहीत सुद्धा नसेल, पण आम्ही खूप लहान होतो, खूप लहान होतो त्यावेळेला साहित्य वगैरे असं फारसं वाचायचो अफाट आम्ही. जे असेल, दिसेल, हाताला लागेल ते वाचायचो. पण त्यावेळेला एक दूरदर्शनवर रानजाई म्हणून कार्यक्रम होता आणि ते छोट्याशा ब्लॅक अँड व्हाईटच्या पडद्यावर आम्ही ते रानजाई हा कार्यक्रमाची आतुरतेनं वाट बघायचो. शांताबाई शेळके आणि डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या गप्पा-टप्पा असायच्या त्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीचा त्यांच्यात इतका उहापोह केलेला असायचा. लोकगीतं असू देत, लोकसाहित्य असेल, लोकपरंपरा, सण, उत्सव आणि ती सगळी आपल्या भौगोलिक रचनेचा रस घेऊन आलेली संस्कृती याबद्दलच्या गप्पा-टप्पा असायच्या. त्यावेळेला त्यातलं फरक जास्त कळायचं नाही, पण त्यातली गेयता आणि त्यातली उखाणे, त्यातल्या म्हणी असतील किंवा गाणी असतील, लोकगीतं असतील, जात्यावरच्या ओव्या असतील, प्रचंड आयाम असलेलं आपलं साहित्य त्यावेळेला असं उलगडत गेलं होतं त्या कार्यक्रमातनं. आणि आज पुन्हा मला सांगायला कौतुक वाटतं आणि छान वाटतं, की रानजाईचे एपिसोड सगळे यूट्यूबवर उपलब्ध आहेत. सरोजिनी बाबरांचा गोड आवाज आणि लोकसाहित्यातली आपली ही गोड लोकगीतं ऐकताना इतकं भरभरून येतं. आपल्याला कितीतरी परंपरा आपल्या मावळल्यात, आपल्या पद्धती वेगळ्या झाल्यात. आता हल्लीच्या तरी सण समारंभातल्या पद्धती या इतक्या भारतीय मिश्र पद्धतीने झाल्यात. विशेषतः आपण लग्नाच्या पद्धती म्हणू किंवा काही म्हणू, प्रचंड फरक पडलेला आहे. अगोदरची पारंपरिक लग्न कशी व्हायची, त्यात कशा कशा पद्धतीनं, हे सगळं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकसाहित्याचा, लोकगीतांचा अभ्यास किंवा वाचन आपण किंवा त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे. मग पुन्हा आपण त्या मुळांकडे जायला लागलो, की आपल्याला त्याचं वैभव कळायला लागतं आणि मग ते जपायला हवं, जतन करायला हवं आणि ते जतन केलेलं पुन्हा नव्या जनमानसासमोर आणायला पाहिजे, ही आपली इच्छा जास्तीत जास्त तीव्र होत जाते. आणि हे काम मोठ्या प्रमाणात डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1920 झाला. डॉक्टर कृष्णराव बाबर हे खूप मोठे लेखक होते. लोकसाहित्याशी त्यांची नाळ जोडली होती आणि त्यांना अण्णा म्हणायचे, बाबर अण्णा म्हणायचे लोक सगळे. आणि
यांचा, सरोजिनी बाबर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या बागणी या छोट्या गावी झालाय खरं तर. आणि मंडळी, तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की आधी अशा बाहेरून परीक्षा देणं किंवा काय असं जमायचं. एकदम 4थीची 5वीची अशी परीक्षा त्या विद्यार्थ्याची कुवत असेल तर देता यायची. अशाच पद्धतीनं डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी पहिल्यांदा शाळेत नाही जायच्या, शाळेत पाठवलं नाही जायचं. आणि वडिलांची ठिकठिकाणी बदली व्हायची. त्यामुळं घरी लिहायला वाचायला शिकणं, घरी वाचनाचे संस्कार, साहित्याचे संस्कार हे होते आणि लोकसाहित्याचे विशेषतः संस्कार हे त्यांच्या आजोळ करून आलेले आहेत. कारण आजोबा भेदिक म्हणायचे, भेदिक करायचे आणि भेदिक लावण्या यांच्या रचनेचा अगदी बाळकडू सरोजिनीबाईंना मिळाला असं आपण म्हणूया. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी जात्यावर दळलं जायचं दळण आणि जात्यावर ओव्या गायल्या जायच्या. या जात्याबद्दल त्यांची मांडणी इतकी छान आहे, ते आता बोलताना येईलच. पण पहिल्यांदा सरोजिनी बाबर या व्यक्तिमत्वाबद्दल, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतो आपण, तसं आहे. ही फक्त लेखिका नाही, उत्तम संपादक, साहित्यिक, संकलक या सगळ्या गोष्टी अतिशय समर्थपणे पिळणारं व्यक्तिमत्व आहे आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आवाजात इतका गोडवा, इतकी सुंदर मांडणी, उत्तम वक्तृत्व कला, आपली बाजू रेटून मांडून सरकारकडून, शासनाकडून आपल्या भाषेसाठी इतकं मोठं कार्य केलं यांनी 7वीची परीक्षा दिली आहे एकदम. आणि मी मगाशी जसा उल्लेख केला की एकदम 7वीच्या वर्गात इस्लामपूरला झालं त्यांचं शालेय शिक्षण. त्यानंतर हे लोक पुण्याला आले कारण वडिलांना अतिशय इच्छा होती की सरोजिनी बाबरचं शिक्षण निर्विघ्नपणे पार पडावं. कारण उत्तम बुद्धिमत्ता, तो स्पार्क दिसतो आपल्या लेखात, आपल्याला लेकरांच्या मध्ये. तर तसं सरोजिनी बाबर यांच्या शैक्षणिक आयुष्याला स्थैर्य यावं म्हणून ही मंडळी सगळी पुण्याला शिफ्ट झाली म्हणूयात आपण. आणि तिथं राहायला गेल्यावर यांच्यावर त्यानंतर त्यांनी तिथं BA केलं, MA केलं, PhD केलं. आणि PhDचा त्यांचा कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन रायटर्स इन मराठी लिटरेचर हा प्रबंधावर त्यांनी PhD केलं. आणि त्या सगळ्या वातावरणात किंवा काय, यांना त्यावेळी साने गुरुजींसारखा शेजार लाभणं आणि इतक्या तिकडच्या साहित्यिकांच्या मांदियाळीत वाढायला मिळणं हे खरोखर भाग्याचं लक्षण आहे. आणि यांच्यात हे साने गुरुजींच्या आठवणीबद्दल त्या एकदा बोलतात की साने गुरुजी त्यांना म्हणाले की आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचं ऋण आपण फेडलं पाहिजे. आणि त्यातनं त्यांना ही प्रेरणा मिळाली. त्यांच्या गुरुस्थानी असणारी अनेक मंडळी आहेत, त्यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं या सगळ्या बाबतीत. आणि त्यांच्या भावना, लोकसाहित्याबद्दलच्या जतन करण्याच्या या भावना अधिक दृढ झाल्या. त्यामध्ये श्रीपाद महादेव माटे यांचे संस्कार आहेतच. आणि त्यांच्यापासून सामाजिक कार्याचा वसा सुद्धा त्यांनी घेतला. महदंबेपासून सरोजिनी बाबर यांच्यापर्यंतचा हा प्रवास त्या एका मुलाखतीत उलगडून दाखवतात. त्यावेळेला त्या इतक्या सुंदर बोलतात लोकसाहित्याबद्दल की लोकसाहित्य हे वातावरण निर्मिती करण्यासाठी आहे. आणि त्या लोकसाहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की लोकसाहित्यामध्ये आपले मानवी जीवनाचे स्थायी भाव सगळे प्रकट होतात आणि त्यामुळे ते कधीच शिळं होत नाही. ते पुन्हा पुन्हा आपल्याला ते तसंच आणि त्याच पद्धतीनं आपल्या भावना त्याच्याशी जोडल्या जातात. त्यामुळे त्या म्हणतात की ते सगळं घेताना, लोकांकडून गोळा करताना त्यांना प्रचंड त्रास झालेला आहे. कारण त्यांना दारोदारी फिरावं लागलेलं आहे, त्या माणसांचा विश्वास संपादन करावा लागलेला आहे. आणि हे सगळं गोळा करत असताना ते तितकंच मौलिक, जसंच्या तसं शब्दात सुरात फेरफार न करता आणणं, याचा आग्रह त्या माणसांनी सगळ्यांनी धरलेला आहे. आणि यांचा आग्रह, सरोजिनीबाईंचा आग्रह सुद्धा तोच आहे. लोकसाहित्य म्हणजे इतकं प्रचंड मौलिक आहे की खूप माफक शब्दांमध्ये मोठा आशय अभिव्यक्त होतो. आणि थोडक्यात बोलायचं तर जन्मभर पुरेल असं काहीतरी आपल्याला गवसत असतं.
आणि ती लोक सुद्धा त्यांना ज्या वेळेला हे संकलन करत होत्या, संपादन करत होत्या, त्यावेळेला ती लोक म्हणायची की आम्ही तोंडानं काढतो ते तू लेखणीनं पेर बाळी. म्हणजे किती सुंदर कल्पना आहे बघा ही. ही मौखिक परंपरेतनं सगळं आलेलं जे सगळं सौंदर्य आहे ते तू लेखणीत पेर, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच प्रामाणिकपणानं त्यांनी ते संपादन केलेलं आहे. लोकगीतं, म्हणी यांचं संकलन केलेलं आहे. आणि यांचा हा सगळा पिंड घडताना आपण थोडं मागे गेलो तर यांचा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग, तिथपासून आपण 1942च्या लढ्यापासनं ही बाई हिरिरीनं उतरली आहे या सगळ्या गोष्टीत अतिशय तरुणपणी. आणि त्याच वेळी रक्तानं लिहून की मी लग्न करणार नाही आणि मी नोकरी करणार नाही ही शपथ त्यांनी घेतली. आणि ही शपथ त्यांनी आमरण पाळली. लोकसाहित्याच्या या जागराला त्यांनी संपूर्णपणे वाहून घेतलं. फक्त तेच केलं नाही, यांचा सहभाग इतका मोठा आहे. यांचं स्वतःचं लेखन असू दे किंवा त्यांच्या समाज शिक्षण मालाचं संपादन त्यांनी 1950 पासूनच वडिलांनी जबाबदारी दिली की समाज शिक्षण माला सुरू केलं. आणि त्याचं हे मासिक वर्षानुवर्ष त्यांनी स्वतःच्या हिमतीवर चालवलं आणि त्यातनं त्यांचं साहित्य प्रकाशित करत आल्या त्या. याच बरोबर विधानसभेवर त्या 1952 ते 1957 होत्या. विधान परिषदेवर त्या 1964 ते 66 होत्या. आणि भारतीय राज्यसभेमध्ये त्या 1968 ते 1974 होत्या. यशवंतराव चव्हाणांच्या सारखं मार्गदर्शन त्यांना लाभलं, त्यांची प्रेरणा त्यांनी घेतली. आणि हिच्यासारख्या प्रज्ञावान स्त्रीनं जे काही काम करायला पाहिजे ते संसदेत येऊन आणि त्या पद्धतीनं शासनाचा सगळा आधार, निधी यांचा योग्य वापर करून मराठीला जी सुवर्ण झळाळी दिली त्याबद्दल त्यांना आपण सगळ्यांनी वंदन करायला पाहिजे. तो काळच तसा होता. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा काळ हा मराठी आणि मराठी माणसानं, मराठी भाषेनं आणि त्या स्वाभिमानानं अगदी भरून पावलेला हा काळ होता. आणि या काळात शांताबाईंचं काम अत्यंत उत्तमरित्या त्यांनी केलेलं आहे. या चळवळीतला सहभाग त्यांचा मोलाचा आहे. हिरिरीनं सहभाग तर घेतलाच, पण त्यांना त्यांच्या पुस्तकांची मिळालेली रॉयल्टी सुद्धा त्यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला दिलेली आहे. हे सगळं काम इतक्या समित्यांवर काम करताना, इतक्या संघटनांवर काम करताना, त्यांची धुरा सांभाळताना त्यांनी त्यातला 1 रुपया सुद्धा मानधन त्यांनी स्वतःसाठी घेतलेलं नाही. ही खूप कौतुकाची आणि खूप मोठी गोष्ट आहे ही खरं तर. आणि आपण या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकल्या पाहिजेत. फक्त साहित्यिक किंवा लेखिका असं म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून जे काही भरभरून जगणं असतं, समरसून जगणं असतं आणि ते सगळे घेतलेले रस पुन्हा शतपटीनं पुन्हा आपल्या जनमानसाला देणं, हे खरं तर धरेचं, पृथ्वीचं काम आहे, नाही का? आपण त्याच्यामध्ये एक बी पेरतो आणि ते बी एक कणीस होऊन येतो. 1000 बिया त्यातनं उमटतात. सरोजिनीबाईंचं काम तसं आहे. इतकं सगळं लहानपणी वेचलेलं त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. मंडळी, खरोखर एखादं जरी पुस्तक मिळालं सरोजिनीबाईंचं तर जरूर जरूर वाचा. कादंबऱ्या, कथासंग्रह, ललित लेख संग्रह, काव्यसंग्रह, महिलांविषयक, बालवाङ्मय, या इतकं संपादन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या गोड आवाजात त्यांनी ते लोकगीतं गाऊनही ठेवलेली आहेत. खूप गोड आवाज, कारण त्यांना शास्त्रीय संगीताची पण चांगली जाण होती. उपशास्त्रीय संगीताचा अभ्यास होता. त्यांचं आत्मचरित्र माझ्या खुणा माझ्या मला हे वाचनात आलं तर नक्की जरूर जरूर वाचा. आणि उत्तम वक्तृत्व कला, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे खरं तर. किती सांगायचं त्यांच्याबद्दल. आणि त्या जे सांगतात त्यांच्या गोड आवाजात सांगतात त्यावेळेला इतकं भरभरून येतं. पुन्हा एकदा त्या मुळांकडं आपल्याला जावंसं वाटतं. छोटे छोटे सण समारंभ असू देत किंवा मोठे सण असू देत, ते भारतवर्षात सगळीकडे जिथं साजरे केले जातात आणि विशेषतः महाराष्ट्रात ते आपल्या पद्धतीनं साजरे केले जातात. जसं म्हणजे आपण श्रावणापासून सणांची जी सुरुवात होते ती पुन्हा अगदी आपल्या मकर संक्रांतीपर्यंत ह्या सगळ्या सणांचा, समारंभांचा जे वैयक्तिक आयुष्यात घडतात,
म्हणजे अगदी गर्भधारणेपासून ते मर्तिकापर्यंतच्या सगळ्या जे सण समारंभ त्याच्याशी आपली लोकसाहित्य लोकगीतं ही कशी निगडीत आहेत आणि ती कशी समृद्ध आहेत हे जर बघायचं असेल तर सरोजिनीबाईंच्या साहित्याचा त्यांच्या संपादनाचा आपण जरूर अभ्यास केला पाहिजे. मला खूप त्यांच्या मुलाखतीतनं आता हल्लीच वाचलेल्या किंवा ऐकलेल्या एक साध्या ओवीचा मी वापर करते की छोट्या म्हणीमध्ये किंवा छोट्याशा सांगण्यात इतका मोठा आशय जगण्याचा कसा दडलेला असतो. तर आणि उपमा दृष्टांत असं किती उत्तमरित्या सांगितलं जातं. तर आधीच्या बायका या सासूरवाशिणी असायच्या, सासरवस असायच्या, सासूचा जाच असायचा. पण त्यामध्ये सुद्धा ही बाई दळताना म्हणते, सासऱ्या एवढ्या वस नका करू सासूबाई, दारीच्या चाफ्या पायी दूरदेशाची आली जाई. किती सुंदर, मला आता सांगताना हुंदका मला आवरत नाहीये. किती सुंदर उपमा आहे सासरी येणाऱ्या मुलीची. तिला दूरदेशाची आली जाई आणि दारीच्या चाफ्या पायी तुझ्या मुलाच्या संसाराला संसार म्हणून पूर्णत्व आणण्यासाठी कुठून तरी दूर देशाहून आपलं घर सोडून घरदार सोडून आईबाप सोडून ती मुलगी सासरी नांदायला आलेली आहे आणि तुम्ही सासूरवास नका करू असं ती जात्यावरच्या ओव्यातनं सांगते. किती मौलिक आहे खरं तर हे. आपण खूप शब्दबंबाळ होतो सांगतो, पण ह्या इतका छोट्या ओवीमध्ये किती सारगर्भ अर्थ दडलेला आहे. आणि या ओव्या खूप मनापासून यायच्या, कारण बायका पहाटे उठून अगदी सूर्योदयापूर्वी जात्यावर ओव्या गायच्या. आणि जातं म्हणजे ते परमेश्वर होता त्यांच्यासाठी, कारण त्यातनं पीठ पडायचं. ते पीठ वापरून घरादाराचं पोट भरायचं. आणि त्यासाठी या बायका जेव्हा दळायच्या तेव्हा ती त्यांची साधना होती खरं तर. त्या दळायच्या तेव्हा त्या आपल्या सगळ्या मनातला भाव त्या जात्या नामक ईश्वरासमोर मांडायच्या. त्यांच्या भावना, आणि त्यांना कोणी इंटरप्ट करायचं नाही, त्यावेळेला व्यत्यय नसायचा. सगळी मंडळी झोपलेली असताना हे काम व्हायचं. त्यामुळं आपल्या मनातल्या भावभावना आणि सगळ्या आठवणी किंवा त्यांच्यावरचे जे संस्कार आहेत, लोकसाहित्याचे असतील, लोकपरंपरेचे असतील, संतांचे असतील, त्यातनं त्या सगळ्या ओव्या त्यांच्या उमटायच्या आणि त्यात त्यांचं हृदगत त्या बोलायच्या. आणि अशा साहित्याला, कारण स्त्रीचं जात्याबरोबरचं नातं हे ईश्वराबरोबरच्या नात्यासारखं आहे. ती तिच्या साधनेचा, आपण मेडिटेशनचा काळ म्हणतो, ते खरं त्यांचं मेडिटेशन असायचा, व्यायाम असायचा. आणि त्यात त्या बोलायच्या, गुज सांगायच्या आपल्या मनीचं. तीच प्रायव्हसी त्यांना त्या काळात मिळायची. नंतर मग दिवसभरात माणसांचा राबता करणं, लहान बाळांचं संगोपन, इकडल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या बाया पेलायच्या. पण ते एक जात्यावरच्या ओव्यांसोबतचं त्यांचं नातं किंवा त्यांच्या गाण्यांसोबतचं नातं हे खूप पर्सनल लेवल म्हणतो आपण, खूप वैयक्तिक असं, खूप आतून आलेलं असायचं. तसेच त्यावेळेला बायका बाहेर जायच्या नाहीत. मग सगळ्या सण समारंभाच्या निमित्तानं, हळदी कुंकवाच्या निमित्तानं त्या सगळ्या एकत्र यायच्या, माहेरवाशिनी एकत्र यायच्या. ही सगळी ज्यावेळेला श्रावणापासूनचे सण सुरू होतात त्यावेळेला सणामध्ये एकत्र येऊन झिम्मा-फुगडी खेळणं, मंगळागौर असू दे, हळदी कुंकू असू दे, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करणाऱ्या आणि ती हौसमौज जगण्याची घेणाऱ्या या सगळ्या बायकांची वर्णनं आणि त्यात ती कोडी सांगणं, पुन्हा उखाणे घेणं, या सगळं जे हे लोकसाहित्य आहे ते आपल्यासमोर सरोजिनीताईंनी आणलं. आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे. त्यांची अनेक पुस्तकंही आहेत. त्याचबरोबर फक्त संपादन आहे असं नाही, त्यांचं वैयक्तिक साहित्य सुद्धा प्रचंड आहे, जे समाज शिक्षण प्रकाशनातून प्रसिद्ध झालेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये त्या जेव्हा काम करत राहतात तेव्हा त्या म्हणतात की घरातली थोरली लोक ही जणू युनिव्हर्सिटीज असायच्या. प्रत्येक घरात विद्यापीठ असायचं आणि आपल्याला आपल्या या लोकसाहित्याच्या संस्कारातून लेकी बाळींना शिकता यायचं, लहान मुलांवर संस्कार व्हायचे. वडीलधाऱ्यांची ही विद्यापीठ आहेत असं त्या त्यांच्या शब्दात सांगतात. आणि एक मला त्यांचं साहित्य वाचताना किंवा त्यांना ऐकताना असं जाणवतं की शब्दांची
प्रचंड 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 मोठी म्हणजे काय म्हणायचं त्याला, खूप सागर आहे शब्दांचा. आणि ते कसे ग्रामीण नागरी सगळीकडचे महाराष्ट्रातल्या मातीतल्या सगळे जे 6 भाषांचे कुपे की जे ते निगुती, ते कवण जाणे निरुती, जे रसांचे जीवन, असं जे काही ज्ञानोबा राय म्हणतात, तर त्या सगळ्या रसांचं जीवन घेऊन सरोजिनीबाईंचे शब्द पण असे घवघवीतपणे बाहेर पडतात. आणि त्यांना इतके ग्रामीण शब्द, इतके माहीत आहेत ना. शब्द संपादन त्यांचं खूप आहे, शब्दकळा मोठी आहे त्यांची. आणि ते ऐकताना खूप छान वाटतं. आपण ते शब्द शोधायला लागतो, त्याचे अर्थ शब्द शोधायला लागतो. आणि ते तिथंच किती योग्य आहेत हे आपल्याला कळतं. त्यावेळेला ते सगळं अनुभवताना एक खूप मजा येते. आणि ही मजा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, असं मला वाटतं. आणि इतक्या सगळ्या कमिट्यांवर काम करताना, इतकं सगळं काम करत असताना त्यांची शिकण्याची प्रवृत्ती कधीच कमी झाली नाही. म्हणजे अं, सातत्यानं काहीतरी नवीन शिकत राहायचं, घेत राहायचं आणि ते भरभरून पुन्हा जनमानसाला देत राहायचं. त्यांची पुस्तकं म्हणजे अजिता, आठवते तेवढं सांगते, इथं गोष्ट संपली, कमळाचं जाळं, तू भेटायला नको होतास, स्वयंवर, हिरवा चुडा यासारखी पुस्तकं. मी मघाशी उल्लेख केला तसं त्यांचं आत्मचरित्र, माझ्या खुणा माझ्या मला. आणि लोकसाहित्यातील मालेमध्ये तर त्यांनी खूप संपादित ग्रंथ म्हणजे बाळराजा, जा माझ्या माहेरा, कुलदैवत, कारागिरी, साज शिणगार, एक होता राजा, जनलोकांचा सामवेद, लोकसाहित्यमाला, भाषा आणि संस्कृती, भारतीय स्त्रीरत्ने, आदिवासींचे सणोत्सव, छंद माझा वेगळा, सण उत्सव, लोकसाहित्याचा शब्दकोश, तीर्थाचे सागर, राजविलासी केवढा, कितीतरी किती नावं घ्यावीत. त्यांनी इतकं काम करून ठेवलेलं आहे. आणि आपण त्यांचं ऋण खरं तर इतक्या छोट्या वेळेमध्ये नाही गोळा करू शकत. आणि ते ऋण फेडू नाही शकत आपण. त्यांचं इतकं निरीक्षण, म्हणजे लहानपणीच्या आठवणी सांगताना सुद्धा त्या इतक्या भारावून जातात. त्या म्हणतात, गावात कुणाचंही लग्न असू दे, आपल्याला आमंत्रण असो नसो, आम्ही सगळी पोरं म्हणे त्या लग्न घराच्या अवतीभोवती पिंगा घालत राहायचो. आणि जी काही माणसं ती सांगतील ना छोटी छोटी कामं, ती करायला सुरुवात करायची. आणि पुन्हा त्या मंडपात किंवा त्या घरात असा शिरकाव करायचा की आपण लग्न घरातलीच मंडळी आहोत, अशा थाटात मिरवायचं. मग ती नवरी असेल किंवा नवऱ्याकडची मंडळी असली तर थाट आणखी जरा मोठा. आणि नवरीकडची असेल तर नवरीच्या आजूबाजूला वावरत राहायचं, तिच्या काय छोट्या गरजा आहेत त्या पुरवत राहायचं, त्या लगबगीनं पूर्ण करत राहायचं. हे सगळं करताना त्या घरातलंच एक माणूस म्हणून तेवढ्या सण समारंभापुरतं ते कसं आम्ही जगत होतो त्याच्या आठवणी त्या खूप रम्यपणे सांगतात. आणि आधी घरात लग्न व्हायची, मांडव घातला जायचा दारी, सणई चौघडा व्हायचा. म्हणजे अगदी छोटे छोटे तिथले समारंभ, बायकांना हळदी कुंकवाला बोलायचं, सवाष्णी घालायच्या, बडाम पुजायचे, सवाष्णी पुजायच्या, पुन्हा हळकुंड बांधून जात्यावर हळद दळायची, मुहूर्तमेढ रोवायची सणई चौघड्याच्या सुरात. त्यानंतर सगळी कामं सुरू व्हायची घरातली. आणि फराळाचं इतकं करून ठेवलेलं असायचं, भूक लाडू, तहान लाडू, असं जे त्या उल्लेख करतात त्यामध्ये, की फराळाचं इतकं करून ठेवलेलं असायचं की घरातली कोण माणसं जेवलीत राहिलीत त्याच्या गडबडीत भान नाही राहायचं, इतकी कामं असायची. की त्यामुळं हे सगळं फराळाचं करून मग ते त्या दुर्ड्या सगळ्या मांडून ठेवलेल्या असायच्या. आणि कुणीही यावं, कितीही यावं, कधीही खावं, असं जे काय खाण्याची रेलचेल असणारं लग्न घर, मुख्यतः मराठी महाराष्ट्रातल्या एखाद्या घरचं आपण आठवून बघा. तुम्ही तेवढे आता नवीन मंडळी असाल तर तुम्हाला ते माहीतही नसेल. पण आमच्या सोबतची किंवा आमच्या आधीची मंडळी जर हे ऐकत असतील तर त्यांच्या सगळ्या आठवणी आता जाग्या होत असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. तसंच या सण समारंभामध्ये जेव्हा स्त्रिया एकत्र येतात तेव्हा गाणी गातात, झिम्माफुगडी खेळतात. त्यातलं आणि या सगळ्या लेखनाचं, या लोकसाहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची नाळ जी जमिनीशी घट्ट जोडलेली असते ना. एखादी संस्कृती कशी उदयाला येते खरं तर, गंमत आहे. आता सगळी सरमिसळ झालेली आहे. सगळे आपण एकमेकात मिसळलेलो आहोत.
त्याला भेसळ म्हणणं हे फार वाईट आहे, पण सगळ्या संस्कृती एकमेकात अशा बेमालूमपणे मिसळलेल्या आहेत. पण या संस्कृती जन्म घेताना कुठल्या तरी विशिष्ट भौगोलिक वातावरणात जन्म घेत असतात. त्यामुळं तिथं तशा तशा म्हणजे जसे अकॉर्डिंग टू द रिसोर्सेस ऑफ दॅट लँड मग ते कसे मिळतात त्या पद्धतीनं आपण ते कसे घेतो आणि आपल्या विकासासाठी कसे वापरतो किंवा माणूस म्हणून प्रगल्भ होत असताना आपण त्याची रचना किंवा त्याचं संपादन किंवा त्याचं आपण म्हणतो की ते वाढीला लावणं हे जसं जसं घडत जातं तसं तसं तिथली संस्कृती घडत जाते. आता माझ्या घरातलं उदाहरण सांगायचं झालं तर माझी आई आणि तिच्या 4 जाऊबाई म्हणजे ही 5 भावंडांच्या ज्या 5 जणी जरा आल्यात आमच्या घरी, त्या सगळ्या 5 जिल्ह्यातनं आल्यात महाराष्ट्रातल्या. आणि कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर बेळगाव, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर सांगली जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्हा, अशा माझ्या काक्या सगळ्या. आणि भारतात सगळीकडं आणि विशेषतः महाराष्ट्रात 10 कोसावर भाषा बदलते म्हणतो आपण. 10-10 कोसावर भाषा बदलते. मराठीचे इतके रंग, इतके आम्ही इतक्या लहानपणी ऐकून गमती-जमती व्हायच्या. कारण आमच्याकडं असं नसतं बाई, आमच्याकडं अशी पद्धत आहे, आमच्याकडं अशी पद्धत आहे, आमच्याकडं असं. माझ्या यवतमाळच्या काकींच्या म्हणजे प्रताप होगाडे, प्रताप काकांच्या लग्नामध्ये यवतमाळला झालं त्यांचं लग्न, काकींकडे माहेरी. तर तिथं अक्षताला जोंधळे वाटले जायचे आणि माझे आजोबा हट्ट धरून बसले की आमच्याकडे तांदूळ टाकायची परंपरा आहे, जोंधळे आम्ही टाकत नाही, आम्हाला तांदूळ आणून द्या, मग आम्ही अक्षताला उभे राहणार. म्हणजे हे जे आहे, हे ह्या ज्या गमती जमती आहेत एकाच मातीतल्या, आपण आता महाराष्ट्र म्हणतो त्याला, पण त्या मातीतल्या या गमती जमती आणि हे सगळं आपल्याला जेव्हा आपण लोकसाहित्याचा अभ्यास करायला लागतो, हे सगळं आपण अगदी डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून बघायला लागतो, त्यावेळेला यातली रंगत आपल्याला कळत जाते. आणि आमच्या घरात बऱ्याच भाषांचे लहेजे आहेत आणि माझं बालपण कोकणात गेल्यामुळं कोकणातल्या भाषेचं वर्चस्व माझ्यावर त्या खूप जास्त आहे असं मी म्हणेन. कारण हो, त्याचा प्रभाव, कारण ज्या संस्कारक्षम वयात संस्कारक्षम वय म्हणतो त्या वयात मी कोकणात असल्यामुळं कोकणातल्या भाषेचा पगडा माझ्यावर कदाचित जास्त आहे. आपण आता नागरी वगैरे बोलत असलो किंवा काय बोलत असलो तरी सुद्धा ते जे आपण आपली माणसं जवळ आली की आपली भाषा बोलतो, आपण बाहेर असताना बाहेरची भाषा बोलतो. म्हणजे या भाषेच्या लकबींबद्दल किंवा काय सरोजिनीबाईंना खूप खरं तर त्रास झालेला आहे. इतकं सोपं नव्हतं हे सगळं करणं. कारण एका छोट्या गावातनं ज्यावेळेला माध्यमिक शाळेनंतर उच्च माध्यमिक किंवा कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरात येतात त्यावेळेला, कारण पुणेकरांबद्दल वेगळं सांगणं नको. पुणे आणि इतर जग हे जे असतं, भाषेच्या बाबतीतही तेच. पुण्याखेरीज जी मराठी भाषा बोलली जाते ती प्रमाण भाषा नाही, असं जे एक बऱ्याच विद्वान जनांचा जो काही अहंकार आहे म्हणेन मी, माफ करा मला कुणालाही दुखवायचं नाही, पण त्यांच्या या अहंकारामुळं बोली भाषेतल्या कित्येक छटा किती त्या अहंकाराखाली दुःखी झाल्या असतील याची गणना नाही. आणि सरोजिनीबाईंना सुद्धा हे सगळं भोगावं लागलेलं आहे, कारण त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये ग्राम्य शब्द यायचे आणि त्यांना लई म्हणायची सवय होती. म्हणजे लई भारी, लई हा शब्द त्यांचा सुटाय त्यावेळेला. इतकी गावंढळ मुलगी आपल्या कॉलेजात आली आहे, ही काय मराठी करणार, ही काय मराठीतनं BA होणार, असं शिक्षक म्हणायचे, त्यावेळेचे प्रोफेसर्स म्हणायचे. आणि ही कधीही BA होऊ शकणार नाही असं ते म्हणायचे. त्यावेळेला यांनी निश्चय केला की मी BAच काय, त्या MA झाल्या, PhD झाल्या आणि मराठी साहित्याचा झेंडा त्यांनी असा फडकवला की मराठी भाषेत, ग्रामीण भाषेतले शब्द हे मराठीचं वैभव आहे. खरं तरी ते दागिने आहेत सगळे मराठीचे, आणि ते दागिने इतक्या दिमाखानं लिहून आपलं लोकसाहित्य येतं. आणि या सगळ्या खरं तर भाषा समृद्ध या सगळ्या बोली भाषातल्या वेगवेगळ्या शब्दांमुळे होत असते. ती प्रमाण भाषेमुळे ती दिमाखदार होते असं नाही, तर हे सगळे जे शब्द आहेत
त्यातले रस आहेत ते घेऊन ती भाषा मोठी होत असते, ती संपन्न होत असते. म्हणजे भालचंद्र नेमाडे सुद्धा हेच म्हणतात की भाषा सगळे रस घेऊन असे, भाषा जास्तीत जास्त ज्या वेळेला घेते, रिसीव्ह करते ती सगळ्या भाषांच्यातनं, फक्त आपल्या बोलीभाषेतून नाही, आपल्या आजूबाजूच्या भाषांमधनं, कितीतरी आपल्या आजूबाजूच्या राज्यांमधनं मराठी भाषेमध्ये शब्द आलेले आहेत आणि ही पूर्वापार चालत आलेलं आहे. त्यातनं आपली मराठी भाषा समृद्ध झालेली आहे. आणि अशा या मराठी साहित्यातल्या लोकसंस्कृतीचं, लोकसाहित्याचा जर अभ्यास करायचा असेल, ज्याचा जर आस्वाद घ्यायचा असेल, तर डॉक्टर सरोजिनी बाबर यांचं संपादन साहित्य आपण जरूर जरूर वाचा मंडळी आणि त्याचा आनंद घ्या. त्यामुळं आपल्याला आपल्या परंपरा काय आहेत, आपल्या पद्धती कशा होत्या आणि सगळे म्हणजे अगदी देवळातल्या गाण्यांपासून असू दे, वाघ्या असू दे, भेदिकं असू दे, धनगरी ओव्या असू दे, शेतातली गाणी असू दे, मोटेवरची गाणी असू देत, कोळी गीतं असू देत, लावणीची गाणी असू देत, शेतातली कामं करतानाची गाणी असू देत, मळणीची गाणी असू देत, म्हणजे ही सगळी कष्ट करतानाची गाणी आहेत. ती जो पुरुष मंडळींची गाणी आणि स्त्रियांची घरकाम करत असतानाची, या सणासमारंभातली, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या उत्सवांची ही सगळी जी गाणी, गीतं, लोकपरंपरा, उखाणे, म्हणी, हे जे सगळं जे आहे याचं अनुपम भांडार आपण जे म्हणू, तर ते सगळं तुमच्या पुढे उलगडत जाईल आणि तुम्ही त्याचा रसास्वाद घेऊ शकाल. हा एपिसोड करताना मला खूप मजा आली, कारण खूप सारं साहित्य पुन्हा म्हणजे जे ब्रशअप म्हणतो ना आपण, ते पुन्हा वाचनात आलं. त्याचा अनोखा आनंद मी घेऊ शकले आणि या उपक्रमामुळे मी घेऊ शकले आणि आपल्यापर्यंत आणू शकले, हे मी माझं भाग्य समजते. आणि मंडळी, आमच्या या उपक्रमाला, आमच्या म्हणत नाही मी, आपल्या या मराठी भाषेच्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती करते. आणि आमचं हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या आज्या, माम्या, मावशांना ज्यांना साहित्याची आवड आहे, ज्या ह्या वातावरणात वाढलेल्या आहेत, ज्यांना लोकसाहित्याबद्दल अभिरुची आहे आणि त्यांना आदर आहे आणि त्यांचा अभ्यास आहे, अशा लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड पोचवा, शेअर करा आणि त्यांचा आनंद द्विगुणित करा अशी मी आपल्याला विनंती करते आणि आपली रजा घेते. आणि अशाच पुन्हा कणखर साहित्यिकांबरोबर, ज्यांनी महाराष्ट्राच्या भाषेचा कणा तितकाच ताठ ठेवलाय, अशा साहित्यिकां पुन्हा एका नवीन साहित्यिकाच्या भेटीला पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला सर्वांसोबत घेऊन येईन. तोपर्यंत आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना मनापासनं नमस्कार.